हा बघा मित्रांनो, हा चितळा आहे आणि हा किती किलोचा आहे मावशी? किलोचा भाव नाही. अच्छा, पीसवर नगावर आहे ना? बरं, हा नग कसा मग? एक 2000 ला? अच्छा अच्छा अच्छा. हे बघा बघा, हे पापलेट याला म्हणतात. हे मोठ्या साईजचे पापलेट आहेत. एकदम मजा येईल खायला. पापलेट दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, हा पापलेट. मोशी आणि कोलंबी. गार्निशिंगचं काम चालू आहे. हा इथे आहे तो पापलेट, इथे आहे मुशी, सुरमई, सुरमई कोलंबी, आणि आपली कोलंबी. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमचा आज बेत झालेला आहे फिशचा. आणि आज फिश प्लॅटर बनवणार आहोत. आणि फिश मध्ये खूप सारी व्हरायटी आणून आम्ही इथे फिश फ्राय आणि कालवण वगैरे घरात बनवणार आहोत. तर आम्ही निघालो फिश घ्यायला मार्केटमध्ये. तर पप्पा रेडी आहेत? हो, रेडी आहे. हाय फॅमिली. तर आम्ही आता निघालो आहे हरनाळा येथे आणि तिथे आम्ही कोकणस्थ पद्धतीचा मावरा, याला मच्छी बोलतात, तर ते आम्ही घेण्यासाठी चाललो आहोत. आणि ती घेऊन आम्ही इथे घरी व्हेरायटी तुम्हाला दाखवू, कशा कशा पद्धतीने कशी कशी बनवली जाते फ्राय, त्याचा कालवण वगैरे असं अशा पद्धतीचं तुम्हाला दाखवण्यात येऊ. आणि आता आम्ही निघालो आहेत, तर तुम्ही पाहू शकताय. आम्ही तिथे जाऊन तुम्हाला फिश मार्केट दाखवू. तर चला तर पाहूया. आपण निघालो आता इथून हरनाळा येथे फिश घेण्यासाठी. आणि तो फिश घेताना तुम्हाला काय काय क्वांटिटी आणि व्हेरायटी आहे हे बघू शकता आणि आम्ही तुम्हाला दाखवू ते. परंतु आता तिथून निघालो आहे. इथून हे जाण्याचा रस्ता बघा. आम्ही या सोसायटीतून निघालो आहे आणि तिथे गेल्यावरती काय गर्दी असेल आणि काय वातावरण असेल तिथलं हे तुम्हाला दाखवू आम्ही. तर आज आपण बघू पापलेट वगैरे काय काय व्हरायटी घेऊ. पापलेट, बोंबील, अजून काय घ्यायचं आपल्याला, सुरमई, जे काय असेल ते तुम्हाला दाखवू आणि त्याच्यातून आम्ही चॉईस करून एक घेऊन ते प्लॅटर बनवणार आहोत. हा, ते बनवण्याचा प्रयत्न करून तुम्हाला बनवून घरगुती आपले कोकणी मसाले वापरून फ्राय आणि थोडंसं कालवण बनवणार आहे. नेहमीच आम्ही बाहेरचं खाल्लेलं दाखवतो तुम्हाला. ह्यावेळेस तुम्हाला घरचं जेवण. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हा हरनाळा मार्केट बस आहे, स्थानक ते बघ. हरनाळा बस स्थानक. आणि इथे बाजूलाच असं मार्केट आहे आणि बस चालली आहे. पुढेच बस डेपो आहे आणि इथे हा मार्केट आहे, फिश मार्केट. इथूनच मार्केट स्टार्ट होतं, बघू शकता तुम्ही. तर आम्ही फायनली हरनाळा फिश मार्केट इथे आलो. आणि या बघा, फिश मार्केटच्या समोरच या मावशी बसलेल्या आहेत. आणि कसे दिले मावशी? 200 ला एक पाटी का? किती असतात हे किती असणार आहे? नाही, किलो, केजी काय? अच्छा, पाटीवर. हा हा, बरं ठीक आहे. आणि मग दुसरं काय मच्छी नाही आहे का? चला बघ संध्याकाळी. हा, थांबा आता बघतो आम्ही. बघतो, घेऊ. मावशी, कोणती मच्छी आहे? वाम. वाम कसा? अक्का मोठा वाम कसा? नाही, विचारतोय. एवढ्याला 200 ला का? हा, आणि ही कोणती आहे मावशी? आधी रात्री झोप झालेली दिसत नाही. सुरमई का कशी? हा, बरं ठीक आहे. चालेल, बघतो आम्ही पुढे.
हा दाखवा चितळा दाखवा. हा चितळा आहे का? मित्रांनो हा बघा हा चितळा आहे. हा चितळा कितीला आहे? हा या हातात घ्या. हा बघा मित्रांनो हा चितळा आहे आणि हा किती किलोचा आहे मावशी? किलोचा भाव नाही. अच्छा पीसवर नगावर आहे ना? बरं हा नग कसा मग एक 2000 ला? अच्छा 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 2000 ला हा नग आहे तुम्ही पाहू शकताय. आणि हा 2000 ला नग मग घेतल्यावरती ह्याच्यात कमीत कमी 5-7 माणसं तर आरामशी खाऊ शकतात. हा होय ना? 10-15. हा फायनल तुम्हाला हो ना पण खायला टेस्टी असतो हा. हा? बरं बरं पोलिसांची मच्छी आहे. हे बघ, हा बघा मग मित्रांनो 1500 रुपये नक्की हा final एकदम हे दाखवतोय म्हणजे हे लाल दिसतं ना हे याला ताजा फिश म्हटलं जातं आणि ताजा आहे खवला आहे पण खवला काढून तो फिश. हे बघ, आता एक चिरून विकला. हा आणि हे मावशी हे कसलं आहे कालीज काय आहे? काळजी याची पक्काची. पाकटाची कालीज का? बरं बरं Final चला तर पुढे आम्ही दाखवतो. पुढे आम्ही अधिक व्हिडिओ दाखवतो. चला या. या 1500 final दे ना. होय ना 3000चे. आणि हे सुरमई जोडी सुरमई जोडी 2000 पापलेट कसं आहे? हो ना, मोठे पिसात एकदम शायनिंगचा बाजार आहे. कितीला? जोडीच 1000 पर्यंत सगळे 3000 आहे. 3000चे तुझा भाव बोल. कमी कर. आपल्याला प्रॉन्स बघायचे होते ना मोठे एवढं मोठं आहे. ते सफेद पाण्याचे का? पाण्याची बघा ना तुम्ही. हम्म. एकदम सफेद पाण्याचे आहे. एकदम हे बघ, सफेद पाण्याचं आहे. हे बघा मित्रांनो हे सफेद पाण्याचे पापलेट आहेत आणि हे पापलेट एवढे मीडियम साईजचे आहेत ना मोठे पण नाही जास्त. मोठे हे बघ आहे, ते बघ. अजून मोठं दाखवू का? अच्छा अच्छा पण त्याच्यापेक्षा मोठा. दोन पकडा असे दोन्ही हाताने. दोन्ही पकडा तुम्ही आता. या. मित्रांनो, हे बघा. बघा हे पापलेट याला म्हणतात. हे मोठ्या साईजचे पापलेट आहेत आणि या तरी नगावर आहेत की किलो म्हणजे किती किलो भरू शकेल केजी? हे 1 किलोचे आहे 1800 रुपये किलो आहे. 1800 रुपये. हा एक पीस किती किलोचा आहे? अर्धा किलोचा 2 किलोला 2 पीस. दोन घ्यायचे झाले तर कसे? 1800 किलो येतो. 2500 ते आम्ही जोडी सांगतो ते 2000 ला देऊ. हो का? तर आम्ही हे प्रॉन्स घेतलेले आहेत हे मोठ्या साईजचे हे बाबा पाहू शकताय आणि प्रॉन्स घेतलेले आहेत अजून पण थोडं म्हणजे वेगळे हे घेऊ. तर हे प्रॉन्सची व्हेरायटी आणि साफ करून देणार का मावशी? शाप करून दे. द्याल ना? ठीक आहे द्या आता तो वाटायला. शाप सोलाची. हा हा सोलून द्या. हे कसे पापलेट? सर्व 700 ला. हे बघ हे घ्या ना. तर 700 ला दादा. 500 ला ठीक आहे. हे ठीक आहे ना, काय देणार? नाही एक बोलू दोन्ही पण फ्राय करायचे. मच्छी आपण फ्राय करून फ्राय साठी घेतोय कापून व्यवस्थित. तर तुम्ही कधी आलात तर या मावशीकडून मच्छी घ्या जरूर अर्नाळ्याला. मावशीचं नाव काय? वंदना. वंदना मावशीकडून घ्या अर्नाळ्यात कधी आलात तर मच्छी. आणि कोणी कोणत्या दुसऱ्या मावशीने हाक मारले ते बिलकुल जाऊ नका. खूप स्वस्त दिले बाजार. हा मावशीने आम्हाला खूप स्वस्त दिली आहेत मच्छी. मावशी हे काटेरी किती झालं? हे ना. कितीला? एक पूर्ण कापून घेऊया की एक दोन्ही पण फ्राय? 4 दिवस कासा असा बाजार आहे तो. थोडा काटे असतात लांब काटे असतात फक्त ते काढाय. एक पूर्ण कापून द्या आणि एक फ्राय साठी द्या. दोन्ही असेल ठीक आहे. घ्या ना 400 ला देते मोठी. खाणारे नाही तेवढे आम्ही घरामध्ये. 8 दिवस ठेवला तरी चालेल बाजार. 8 दिवस ठेवला तरी चालेल. फायनली आम्ही घरी आलोय आता ह्या कामाला आता सुरुवात करतोय. म्हणजे काय काय क्वांटिटी आणलेली आहे व्हेरायटी आणलेली आहे मी ती बनवणार आणि आहे हे काय चालू आहे? आणि कशा पद्धतीने आता आम्ही आलोय म्हटल्यावर कपडे काढायला पाहिजेत ना. आता त्या ड्रेस मध्ये थोडी ना हे बनवणार आहे. आणि मास्टर शेफ अशा प्रकारे रेडी आहेत. तर सांगा आता आपलं दाखवा आमची मच्छी काय काय पहिले आणली. डिश मध्ये काढा सगळं.
तर बघा मित्रांनो, आमची व्हरायटी आज काय काय आहे. पूर्ण फिश प्लॅटर आज बनवणार आहे. फिश प्लॅटर एक नंबर बेत होणार आहे आज. हे पापलेट आहे बघा. दिस इज अ पापलेट. आणि हे आहे सुरमई. सुरमईचे पीस आणले. आणि हे आमचे मावरे. हे मुशी आणले. मुशी याला बेबी शार्क बोलतात. शार्क, बेबी शार्क. हे खूप टेस्टी असतं खायला. याच्या मध्ये एकच फक्त काटे असतं. अजून एक व्हरायटी आहे. आणि आमची चौथी व्हरायटी आहे प्रॉन्स कोलीवाडा. वन ऑफ द मोस्ट कुठलं कॉक फेवरेट. कॉक. हे मुशी आम्ही व्यवस्थित घरी आल्यानंतर पण साफ करायची असते. सगळे मच्छी व्यवस्थित धुवून घेऊया आपण. ऍक्च्युली तिने हे जरा छोटं काढायला पाहिजे. जरा खूपच मोठे आहे. जरा 2 भाग करायचे होते त्याचे. नाही, राहू दे. मस्त एकदम मजा येईल खायला. हे पापलेट वॉश करत आहोत आपण. दाखव जरा पापलेट कसं आहे एकदम. हे बघा, हे पापलेट आपण आणले 2. त्याच्यानंतर पण साफ करायचं असतं. हो, आतमध्ये घाण असते. आतले जे काय बॉडी पार्ट्स असतात ते काढायचे असतात. बॉडी पॉट नाही, आतमध्ये घाण असते ती काढायची असते. इंटेस्टाईन वगैरे. मुशी आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. 2 ते 3 वेळा ही वॉश करून घ्यायची व्यवस्थित पाण्यात, स्वच्छ पाण्यातून, जेणेकरून त्याचं जे काय असतील घाण वगैरे किंवा ते व्यवस्थित निघून जाईल. चला, तुमचं काय म्हणणं आहे? हे आता हे नक्की हो, ऐकताय? खातात फिश होय. आणि काढले खोबऱ्याची खीर. वा वा आणि वा. बनवणार सार आणि होणार वड्यावर स्वाद. सुरमई ना. तर हे सुरमई आहे आणि तो मोठा पीस आहे. मोठा पीस आहे म्हणून तुम्ही वाटल्यास आहे ना याचे 2 पीस करू शकता. नाही नाही, बरोबर आहे. खूप मोठा आहे ते. त्याला फ्राय करायला हा, पण फ्राय. व्यवस्थित झालं त्याचे पाहिजे. 2 पीस फ्राय होईल व्यवस्थित. तर करते 2 पीस. आता बघा, आपण सुरमई साफ करतो. स्वच्छ पाणी घेतलेलं आहे इथे. ते दादा हे धुवून त्याचा कस काढते रे. ते कस काढायचा नसतो. इथून कालवणात सार कसा यायचा. पाठून कॉमेंट्री चालू आहे. आणि काय माहिती आहे की मच्छी जास्त व्हेरायटी वाली धुण्यात काही फायदा नसतो. कारण ते आतमध्ये स्वच्छ असते आणि फ्रेश असते. तर त्यासाठी काय करायचं तुम्ही, ही मच्छी एकदा ते 2दा धुतल्याने, हा, मग एकदा 2दाच धुत आहे. धुतल्याने तुम्ही त्याची ट्राय करू शकता. त्याला मेडिटेशन करून किंवा कालवण करून त्याचा स्वाद घेऊ शकता. मॅरिनेशन. आता हे जे आहे कोलंबी आहे, पण ह्याचं काय आहे की ह्याच्या आतला जो धागा असतो तो काढणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, खूप नाही इम्पॉर्टंट टिप्स आहे तुमच्यासाठी. पोट बिघडू आणि शकतं. बघू शकता हे कसं साफ करायची मच्छी. खाण्याला टेस्टी असते, पण ती साफ आणि याच्यात पण थोडी मेहनत असते. बनवण्यात आणि साफ करण्यात पण मेहनत असते. त्यावर आता मम्मी साफ तर करून. ही कोळंबी खाडीची नव्हे आहे. ही कोळंबी समुद्राची आहे, गोड्या पाण्याची. आणि खारी समुद्राची जी असते ती काळी सारखी असते. हा धागा आहे ना, तो फार महत्वाचा, काढून टाकायचा. धुण्याचं काम चालू आहे, मच्छी वॉश करण्याचं. आणि मच्छी वॉश करून झाल्यावर तुम्हाला पाण्याची तर उत्सुकता असेलच आणि आम्हाला तितकीच खाण्याची सुद्धा असेल. परंतु हे बनल्याच्या नंतर जे तुम्ही त्याचा आस्वाद आम्ही घेऊ,
पण तुम्ही पाहून ते तुम्हाला इतकं म्हणजे हे कौतुक वाटेल की इतक्या रेसिपी इतकी व्हेरायटीने बनले आहेत, सुंदर अशी. तर तुम्ही जास्त कमेंट होतं. करा, लाईक जास्त करा, होतं. शेअर करा आणि हे करा. पण परंतु पुढे दाखवल्याशिवाय दाखवू आधी पहिल्यांदा तुम्हाला. तो ऍक्च्युली आपला मच्छी हा वीक पॉइंट आहे. कसा काय? मच्छी पण म्हणजे कशामुळे कोकणातले माहितीये? लोक आम्ही खरे कोकणातले आहेत आणि कोकणस्थ लोकांना मच्छीशिवाय बोलतात ना घास जात नाही. तर तशा पद्धतीचा तो आमचा वीक पॉइंट आहे. आणि वीक पॉइंट म्हटल्यावरती मच्छीचा एकच जर हे असला डोस किंवा एकही पीस असला तर आम्ही त्याच्यात किती तऱ्हेचं कालवण कालवण किंवा एका छोट्या पीसचं खूप मोठं महत्व आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे जाणू शकतो फक्त एकच कोकणस्थ माणूस जाणू शकतो. आणि मी ते सांगते तुम्ही बघ. इतर वेळात तर सोमवार मंगळवार कोकणातलं असं आहे, एक मासा टोपभर रसा. त्याच्यामुळे ते कोकणातल्या लोकांना मच्छी फार आवडते. हा हे पण बरोबर आहे तितकंच. परंतु काय माहिती आहे पैदाशीत म्हणजे लहानाचे मोठेच आम्ही त्या ठिकाणी झालो तर आम्हाला त्याचा स्वाद घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गावात प्रत्येक वेगळ्या वेगळ्याची डिश असते आणि त्याची ही असते काय की कोणत्या तरी आता कोल्हापूरला सुद्धा म्हटलं तर पुरणपोळी. आणि ते लोक मच्छी फिश मटन हे कमी खातात. पण खातात म्हटल्यावरती ते सुद्धा आमच्या कोकणात बरं का येतात हा हे स्वाद घ्यायला. कोल्हापूरला तांबडा रस्सा घेण्यासाठी सुद्धा येतात असं म्हणू नका. नाही, तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरचा आहे. नाही आमच्याकडे बनतो नाहीये कोकणातला. तुमच्याकडे. तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा तांबडा पांढरा रस्सा कारण मी एक्झॅक्ट कोल्हापूरचे आहे, हे कोल्हापूरचा आहे. कोकणातले आहेत. आता तुम्हाला तांबडा रस्सा जो आहे तो कोकमापासून बनतो. हे कोकम कुठं बनते बरं कोकणात. मग आणि भाजीपाला जे आहे तो मानू शकतो कोल्हापुरी आहे. परंतु आमच्या इकडे जो स्वाद काजू आंबा फणस याचा स्वाद जो आहे तशाच प्रकारे त्या मच्छीचा सुद्धा स्वाद आमच्या कोकणात घेतला जातो. तर तुम्ही पाहू शकता. आता पुढील डिश तुम्हाला दाखवतो. तर इथे कोल्हापूर वर्सेस कोकण अशी फाईट चालू आहे. तर बघूया कोण जिंकतं. आणि आमचा प्लॅटर सुद्धा इथे रेडी आहे. तुम्ही बघू शकता काय काय व्हरायटी आहे. एक एक सांग जरा. हे पापलेट आहे, हे सुरमई, कोलंबी आणि मुशी. तर ही आपली प्लॅटरची प्लेट रेडी आहे. याचा आता थोडस त्याची मॅरिनेट ग्रेव्ही बनवणार आणि बाकी सगळं फ्राय होणार. आणि हे कोकम भिजत घातलेलं आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी. मॅरिनेशन मेडिटेशन मेडिटेशन काय मेडिटेशन मेरी मेडिटेशन मेडी हा मग तेच मी बोललो मेडिटेशन. मेरिनेशन. मला अजून बरीच मच्छी घ्यायची होती पण आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे आम्हाला कमी मच्छी मिळालेली आहे. हा आज थोडा लेट झाला आम्हाला. लवकर जाणार त्याच्यामुळे मार्केट पूर्ण सकाळी लवकर चालू होतं आणि सगळे मच्छी संपून टाकली. तरी पण आम्हाला बऱ्यापैकी चांगली मच्छी भेटली आणि आमचं वाटण रेडी आहे. हे वाटण केलेलं सांगा हे आहे. वाटण बद्दल काय. अद्रक लसूण कांदा खोबरं कोथिंबीर जिरं धन हे सगळं मिक्स आहे आणि ह्याचं आम्ही बनवणार आहे ग्रेव्ही. आणि हे आपलं कोकमचा कोकम टाकायचंय त्याच्यात आणि फ्राय साठी पण ते हे करून घ्यायचं. कांदा बिंदा कापून आपण मॅरिनेट साठी फ्राय साठी रेडी होत आहे. तर कसं वाटतं तुम्हाला आज फिश प्लॅटर आज भेटणार आहे. भेटून तर असेल पण ते आता सुरुवात चालू आहे आणि त्या सुरुवातीपासून जे वेळ लागणार ते 10-15 मिनिटं 20 मिनिटं तर लागणारच आहे. आणि त्या 20 मिनिटात पाहू काय काय बनतंय आणि कसं. आणि ही कालवण्यासाठी आपण थोडीशी मच्छी वेगळी केली आहे ग्रेव्हीसाठी. ओके बस झालं ना. आपलं कालवणाचं प्रिपरेशन चालू आहे. तुम्ही बघू शकता कांदा फ्राय केलेला आहे आणि थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे इथे. आता मसाले टाकणार आहे. हे फ्राय नंतर फ्राय साठी आपण हे वेगळी मच्छी ठेवली आहे. आणि याच्यात कालवणामध्ये मीठ मसाला वगैरे सगळं गेलेलं आहे आतमध्ये. हळद हा घरगुती मसाला आहे आमचा. हा आपला तिखट मसाला घरगुती मसाला. ज्याच्यामध्ये बरेच खडे मसाले वगैरे सगळं तो काही आम्ही स्पेशली बनवून घेतला आहे. जो आम्ही आमच्या गावावरून वाटूवरून बनवून आणलेला आहे. तुम्हाला पण बनवायची असेल तर ऑर्डर द्या आम्हाला.
बनवून भेटेल. खाली नंबर दिलाय, त्याच्यावर मसाला कॉन्टॅक्ट चांगला करा. भाजून घ्यायचा. त्यानंतर हा वाटण टाकायचं त्याच्यामध्ये. आणि हे वाटण टाकून आपण मस्त त्याला वाटण पण चांगलं भाजून घ्यायचं. भाजून घ्यायचं. वा वा, काय स्मेल सुटला आहे. छानपैकी वास येत आहे, मस्त सुगंध. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं. तोपर्यंत आपण बघा, हे पापलेट दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, हा पापलेट. कोकम टाकायचं. कोकम टाकलेला आहे आणि मस्त याला मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आणि त्याच्यात आपण मच्छीचे पीस टाकतोय. मित्रांनो, मास्टर शेफ अर्चना वळंदू आणि हितेश वळंदू आणि सपरिवार एक मच्छी कढी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मच्छी करी. हा, मच्छी करी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो सुरुवात तर केलेलीच आहे. आणि सुरुवात करून हे पहा, अजून फ्रायचं क्वांटिटी दाखवायची आहे तुम्हाला. आम्ही दाखवू तुम्हाला. परंतु आता हे बघा, इकडे दाखवा तुम्ही. कालवण मध्ये थोडं पाणी काय टाकलं. काय कशा पद्धतीने हे केलेलं आहे. त्याच्यात मसाले आमचे गावचे, रत्नागिरी जिल्हा, आमचा गाव वाटूळ, या ठिकाणचे मसाले आम्ही तयार केलेले आणि त्या मसालेच आम्ही वापरतो हमेशा. आणि तुम्हाला या मसाल्याची जर टेस्ट आवडली तर तुम्ही अवश्य आम्हाला ऑर्डर करू शकता. तर पुढे आता बघूया कसं झाले. तर आता थोडा एक 10-15 मिनिटं तुम्हाला कळेल. 10-15 मिनिटं शिजायला तर लागतीलच. तर हे पहा, मास्टर शेफ अर्चना वळंदू पुन्हा आमचा आपल्या मसाला आहे घरगुती. हा, आमचा मसाला घरगुती. तुम्हाला हे बघा, घरगुती मसाले आहेत आमचे बनवलेले. आम्ही खरं तर खुद्द बाहेरचं आम्ही खात नाही, आम्ही घरचाच मसाला खातो. जरा एकदा डिटेल मध्ये सांगाल तर बरं होईल मसाल्यांबद्दल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही डिटेल सांगू. मॅरिनेशन केलेलं आहे आणि काय काय मिक्स करतात त्याच्यामध्ये. हे रव्याचं कोटिंग करायचंय. थोडा हलका मसाला टाकायचा आहे, थोडस मीठ. अच्छा, तर आता आपण तव्यामध्ये ऑइल घेतलंय. तेल कुठलं, तेल ऑइल कुठलं सांग. सनफ्लॉवर ऑइल आपण यूज केलंय या ठिकाणी फ्राय करायला. सगळ्यात पहिलं काय टाकू? सगळ्यात पहिलं बघ, तुझी इच्छा जी असेल ते सांग. सगळ्यात पहिले आम्ही प्रॉन्स फ्राय करत आहोत. मिस्टर वळंदू यांची फेवरेट प्रॉन्स. आणि सोबत काय? सोबत त्यांचा कोकम सरबत. कोकणातले लोक कोकम सरबत पितात, तर कोकम घेणार आहेत. गुड. का सोलकढी? आज काय पोट भरून जेवण ना? जेवण म्हणजे काय, आता बघूनच, स्वाद बघूनच असं वाटतं की पोट भरलंय. परंतु ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे आम्हाला. तर पाहू शकता, हे बघा फ्राय होते आता. आणि फ्राय होता होता किती वेळ लागेल फ्राय होण्यासाठी असंच पण बघू शकता. तर कमीत कमी 10-15 मिनिटं त्याला जाणारच. तर पुढे आता फ्रायचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतात. आणि उत्कृष्ट प्रकारे असं आपलं प्रॉन्स फ्राय होतात आहे. आणि एका ठिकाणी आपली ग्रेव्ही आहे,
फिश ग्रेव्ही आणि एका ठिकाणी आपले प्रॉन्स फ्राय होतात आहे. राहू द्या. व्यवस्थित दोन्ही बाजूनी एकदम फ्राय करून घ्यायचे. हा तर मम्मीची एक इच्छा आहे. मम्मी काय आपली काय जिद्द काय आता पुढे? प्ले बटन. आलं पाहिजे. तर ते प्ले बटन सर्वांच्या आपल्या फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांच्या सपोर्टने आपल्याला लवकरच आपलं प्ले बटन युट्यूबवर येईल. आणि आपले सबस्क्रायबर जे आहेत ते आपल्यावर एवढे प्रेम करतात आहे, त्यांच्यासाठी खूप 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 धन्यवाद की तुम्ही एवढं प्रेम करतात आहे. आणि त्यांच्या प्रेमापोटीच आपलं लवकरच एक प्ले बटन युट्यूबचं येणार आहे. नको ते जळून जाईल नाही पावभर. जळत, नाही जळत. तर बघा आपण प्रॉन्स काढतो याच्यात. कोटिंग नाही करणार आहे, का याला रव्याचं कोटिंग नाही? ते असे छान लागतात. ते जास्तीत जास्त आम्ही ट्राय का करतोय की आपल्याला ती मच्छीची व्हेरायटी जी आहे कमी मिळाल्या कारणाने आम्ही ट्राय करतो. आणि आपल्याला प्लॅटर एक बनवायचं आहे, फिश फिश प्लॅटर, जो आजचा मेन बेत आहे. ती करावी इथे बघा तुम्ही, हा पापलेट पलटलेला आहे. नाही पलटते आता. पलटलेलं नाही आणि आता पलटतोय. ओ एक नंबर. विना कोटिंगचं करते. आणि हा बिना कोटिंगचा एक आपण पापलेट फ्राय करतोय. फक्त त्याला आम्ही आमचा स्पेशल मसाला लावलाय आणि कोटिंग बिलकुल नाही केलंय. बघूया हा कसा होता. चांगला होतो टेस्ट. चांगला होतो टेस्ट. तुझी कोणती फेवरेट मच्छी आहे? माझी ना, हा, माझी मुशी. मुशी. आणि इथे सुरमई पण आपण कोटिंग करून घेतलंय. त्याच्यानंतर सुरमई, आणि तुम्हाला त्याच्यानंतर दाखवू काय आहे आमचं आज एक्झॅक्ट प्लॅटर काय आहे ते. भरपूर मोठी आहे सुरमई आहे. सुरमई आपल्याला खूपच मोठी असा पीस भेटलेला आहे. त्या मावशींनी आपल्याला खूप छान अशी दिलेली आहे. इथे बघा आमचा प्लॅटर रेडी आहे. ओ हो 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 हो. आणि इथे जजेस पण आमचे रेडी आहेत, टेस्ट करायला रेडी आहेत. टेस्ट काय आता बघूया, आता झालंय तयार, पण पुढे दाखवतो आम्ही कशा पद्धतीने, आणि त्याची थोडक्यात माहिती पण देऊ. तर पाहू शकता तिकडे दाखव. आणि इथे प्लेट गार्निशिंग होते आपल्याला फिश प्लॅटर. परत एकदा तुम्ही सांगा व्हरायटी काय काय आहे. पापलेट आहे, सुरमई,
मुशी आणि कोलंबी. गार्निशिंगचं काम चालू आहे. हा इथे आहे तो पापलेट, इथे आहे मुशी, सुरमई, सुरमई कोलंबी, आणि आपली कोलंबी. कोळंबी. आणि हा प्लॅटर आहे, तुम्ही बघू शकता. फिश प्लॅटर आपण बनवायचा प्रयत्न केला आहे. आपलं प्लेटिंग चालू आहे. भात, बस थोडस. कालवण, मच्छीचं कालवण आपण घेतलेलं आहे याच्यात. चमचे कुठे आहेत? चमचे ते चांगलं वाढलं ते वाढलं ना. आणि सुंदर अशी प्लेटिंग आपल्याला बघायला भेटते. चला टेस्ट करूया. आणि डिश तयार झालाय, तर आम्ही आता ही टेस्ट करतोय आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कशी टेस्ट आणि कशी चांगली क्वांटिटी झालेली आहे ती बघतो. हे बघा, हे सुरुवातीला मी घेतलंय. सुरुवातीला घेतलंय मग मुशी, त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? बेबी शार्क. बेबी शार्क. हे घेतलंय, त्याची फ्राय बघा कशी झालेली आहे. नाव आपण एक टेस्ट नंबर, करून बघूया जबरदस्त. प्रॉन्स. आणि मस्त चाललेलं आहे ते. त्याची चव पण भारी लागते आणि इतकं सुंदर डिश बनलेली आहे. तर तुम्ही सुद्धा हे आणा, बनवा आणि त्याचा स्वाद घ्या. खूपच भारी मच्छी झाली. ही तसा प्रॉन्स, हे बघा, पापलेट आपण टेस्ट करूया. प्रॉन्स पण भारी आहेत. मस्त. मित्रांनो, हे पापलेट हे पण बघा, व्हेरी गुड, एकदम टेस्टी आहे. तुम्हाला घरगुती बनवून जो आम्ही दाखवतोय व्हिडिओ, तो घरगुती बनवण्यात जो स्वाद असतो तो इतर हॉटेलपेक्षा पण, हॉटेलचा काहीच नसतो. पण घरच्या बनवण्यात स्वादचं जे मजा आणि बनवण्याची जी किमया असते ती खूप मोठी ही असते. तर थँक्यू, धन्यवाद इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आता जे प्लॅटर मी रेडी केलं ते आम्ही खाऊन घेतो आहोत. तर तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये करा. तुम्ही मेन्शन करा की अजून काय व्हरायटी तुम्हाला बघायचं असेल. आणि अजून आम्ही तुम्हाला खाण्याची आणि फिरण्याची वेगवेगळे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येऊ. तर चॅनलमध्ये थांबा तुम्ही. आणि अजून नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन घेऊन येऊ. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय. बाय.